शेतकरी मित्रांनो नमस्कार. जर आपल्या पिकाचं कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा पुरामुळे जर नुकसान झालं असेल, पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, तर आपल्याला पीक विमा जर मिळवायचा असेल तर आता आपल्याला पीक विम्याची पूर्वसूचना किंवा त्याची तक्रार नोंदवणं गरजेचं आहे. तर ही तक्रार कशी नोंदवायची हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अतिशय सोप्या भाषेत सांगणार आहोत. मित्रांनो, शेतकऱ्यांना ही माहिती नसल्याकारणानं बरेच सारे शेतकरी या पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहतात. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अतिशय सोप्या भाषेत शेतकऱ्यांना ही पीक विम्याची तक्रार कशी करायची हे आपण सांगणार आहोत. तर मित्रांनो, ही तक्रार करण्यासाठी आपल्याला फक्त पीक विम्याची पावती आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. नसेल तरी चालतं, पण जर आपल्याकडे पीक विम्याची पावती असेल तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीनं हा पीक विम्याची तक्रार किंवा पूर्वसूचना देता येते. चला तर मग बघूया ही पीक विम्याची पूर्वसूचना किंवा तक्रार कशी द्यायची. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या विम्याची तक्रार किंवा पूर्वसूचना देण्यासाठी प्ले स्टोअरहून एक ॲप डाउनलोड करायचं आहे. सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचं ॲप उघडायचं आहे. त्यामध्ये टाईप करायचं आहे क्रॉप लॉस किंवा क्रॉप इन्शुरन्स. हे बघा, क्रॉप इन्शुरन्स यावर क्लिक करून घ्या. मी अगोदरच ॲप डाउनलोड केल्यामध्ये ओपन दाखवत आहे. तुम्ही डाउनलोड करून ओपन करा. ओपन केल्याच्यानंतर आपल्याला थोडा वेळ लागतो ॲप ओपन होण्यासाठी. ॲप ओपन झाल्याच्यानंतर तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा, कंटिन्यू ॲज गेस्ट. त्यानंतर क्रॉप लॉस या तिसऱ्या पर्यायावरती क्लिक करा. त्यानंतर पहिल्या पर्यायावरती क्रॉप लॉस इंटिमेशन यावरती क्लिक करून घ्या आणि आपला मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला त्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. सेंड OTPवर क्लिक करा. OTP येण्यासाठी 15 ते 20 सेकंद वेळ लागतो. OTP आल्यानंतर आपल्याला इथं OTP टाकायचा आहे. OTP आलेला आहे. OTP आपण टाकून घेऊ. OTP टाकल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सीझन निवडायचा आहे. जर आपण खरीप हंगामात जर पीक विम्याची तक्रार करीत असाल तर खरीप आणि खाली रब्बी. जर रब्बी हंगाम असेल तर रब्बी हंगाम निवडायचा आहे. आता आपण खरीप या सीझनची तक्रार नोंदवित आहोत, तर खरीप आपण निवडलेलं आहे. त्यानंतर इयर निवडायचे म्हणजे वर्ष 2024. त्यानंतर स्कीम निवडून घ्या, प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर आपलं राज्य निवडून घ्या. राज्य आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रानंतर सिलेक्ट करा. त्यानंतर आपण विमा कुठं भरला हे सिलेक्ट करायचं आहे. आपण सहसा CSCकडेच विमा भरतो, तर CSC सिलेक्ट करून घ्या. जर तुमच्याकडं पॉलिसी नंबर असेल तर यस करून घ्या. त्यानंतर इथं खाली पॉलिसी नंबर टाकायचा आहे. हे बघा, मी पॉलिसी नंबर टाकलेला आहे. त्यानंतर डन या बटनावर दाबा. यानंतर हे तुम्ही जी पॉलिसी भरलेली आहे म्हणजेच पीक विम्याचा अर्ज क्रमांक आलेला आहे त्यावर क्लिक करून घ्या. त्यावर क्लिक केल्याच्यानंतर आपला जो काही सर्वे नंबर आहे, तुम्ही किती क्षेत्राचा विमा भरलेला आहे ते सगळे सर्वे नंबर इथं दाखवत आहेत. आता माझ्याकडं फक्त एकच सर्वे नंबर आहे, त्यामुळं फक्त इथे एकच सर्वे नंबर दाखवत आहे. हे बघा, सर्वे नंबर, गावाचं नाव, हे सर्व दाखवत आहे. त्यानंतर या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. या बॉक्सवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला आता टाईप्स ऑफ इन्सिडेंटवर क्लिक करून घ्यायचं आहे. तर कशामुळे झालेलं आहे, ढगफुटी झाली किंवा वादळ, चक्रीवादळ. तर आपल्याकडे झालेलं आहे आता अतिवृष्टी म्हणजेच एक्सेस रेनफॉलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर किती तारखेला झालेले आहे, तर एक दिवस ज्या दिवशी झालेले आहे तर 72 तासाच्या आतली तारीख निवडून घ्यायची, म्हणजे 2 दिवसा किंवा 3 दिवसापूर्वीची अशी तारीख निवडून घ्या. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर खाली आपलं पीक उभ्या अवस्थेत आहे किंवा आपण काढून टाकलेलं आहे. तर आता सध्या स्टँडिंग क्रॉप आहे, म्हणजे स्टँडिंग क्रॉप निवडा. किती टक्क्यात तुमचं नुकसान झालेलं आहे, जेवढे काही टक्केवारी असेल ते निवडा. त्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट म्हणजेच आपल्या पिकाचा फोटो आपल्याला इथं काढायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. हे बघा, पिकाचा फोटो काढल्यानंतर ओके या बटनावर क्लिक करा. पिकाचा फोटो अपलोड झालेला आहे. त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून आपली तक्रार नोंदवून घ्यायची. मित्रांनो, ही होती माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.